नमस्कार. घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण इथे डाळ पकवान बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथं हरभऱ्याची डाळ आपण 1 तास आधी भिजवून ठेवलेली आहे. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद, आलं आणि लसणाची आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, धना पावडर आणि जाड मीठ घेतलेलं आहे. तर चला आता आपण रेसिपी बनवूया. तर आता आपण इथं कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ शिजवून घेऊया 4 शिट्ट्यांनी. तर आपली इथं डाळ पूर्णपणे शिजून झालेली आहे. तर आता आपण इथे कढईमध्ये तेल टाकणार आहोत. आपण त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकणार आहोत. बारीक चिरलेला कांदाही आपण त्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण त्यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकणार आहोत. छान आता आपण ते मिक्स करून घेऊया. आता आपण त्यामध्ये कढीपत्ताही टाकणार आहोत. परतून घेऊया. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकणार आहोत. आता बारीक चिरलेला टोमॅटोही आपण त्यामध्ये टाकणार आहोत. छान असं आपण ते परतून घेऊया. आता आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत, धना पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, छान असं आपण ते परतून घेऊया. आता आपण त्यामध्ये हिंग टाकणार आहोत, बारीक चिरलेली कोथिंबीर, छान असं आपण ते परतून घेऊया. आता आपण आपली डाळ शिजून घेतली ती ॲड करणार आहोत. चवीनुसार मीठ, तर आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर आता आपण ताटामध्ये मैदा घेणार आहोत. मीठ टाकणार आहोत चवीनुसार.
आता आपण ते पाणी टाकून छान असं मळून घेऊया. घट्ट मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण मैद्याचं पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण ते 10-15 मिनिटासाठी भिजवून घेऊया. तर आता आपण इथे या पिठाची पोळी लाटून घेणार आहोत. छान अशी आपण ती पातळ लाटून घेऊया. छान अशी आपली पोळी लाटून झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण अजून लाटून घेऊया. अशा प्रकारे आपलं लाटून झालेले आहेत. आता आपण त्या तळून घेऊया. अशा प्रकारे आपण अजून सगळ्यात तळून घेऊया. अशा प्रकारे डाळ पकवान आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.